राज्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। 12 जिल्ह्यातील सुमारे 3000 पेक्षा जास्त शेतकरी या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत। अधिवेशनात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत। शेखर, राज्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय, काय सविस्तर? करण बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने शेतकरी जे आहेत ते रवाना देखील झालेले आहेत। एकीकडे आपण बघतो की 12 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि त्याच महामार्गाला विरोध जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून होताना पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मात्र या संदर्भात फक्त कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विरोध आहे अशा पद्धतीची माहिती दिली होती। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातूनच याला विरोध आहे अशा पद्धतीचं सांगण्यासाठी खरं तर हा मोर्चा जो आहे या ठिकाणी आयोजित केला गेल्याचं आयोजकांनी सांगितलं। त्यामुळे निश्चितच आहे आजचा ह्या जो आंदोलन होणार आहे त्यातून शक्तीपीठ महामार्गाला जो आहे तो विरोध आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दर्शवण्यात येणार आहे। मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात काही शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात काही आमदार देखील आल्याचं पाहायला मिळते। त्यांच्या बैठका देखील पार पडलेल्या, त्यामुळे एकीकडे विरोध देखील मोठ्या प्रमाणात होत असताना दुसरीकडे काही जणांचं समर्थन देखील मिळताना त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आहे आजच्या या मोर्चामधून आंदोलनामधून कशा पद्धतीनं आपला प्रश्न जो आहे तो मांडणार आणि शिवाय हा शक्तीपीठ महामार्ग जो गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे तो नेमका आता कशा पद्धतीनं साध्य करण्यामध्ये हे सगळे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यशस्वी होणार ते देखील पाहणं पुढच्या काळात गरजेचं असणार आहे। खरं नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।